कुठंतरी आपल्या अहिल्यानगरची आज जसं पाहायला गेलं तर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. कारण की पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि आता अहिल्यानगर नाव झाल्यानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आज साहेब फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण दुसऱ्या बाजूनी काही लोक निवडणुकीला सामोरे जाताना सांगतात की ह्या महाराष्ट्रामध्ये जसं काही जिल्ह्यांच्या नावाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जिल्हे होते. मग ते छत्रपती संभाजीनगर असेल, तिकडच्या बाजूला आपलं धाराशिव असेल आणि आपलं मध्य सेंटरला असणारं हे अहिल्यानगर असेल. ते लोक सांगतात कि अगर हमारे सोच के लोग अगर चुन के दिए तो हम फिर से नाम बदलेंगे. त्यामुळे आपल्या सर्वांना या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं की आपल्याला काय मान्य आहे. जुनं नाव मान्य आहे का आपल्याला? अहिल्यादेवींचं नाव मान्य आहे. कुठलं नाव मान्य आहे आपल्याला? मग आपल्याला हे सर्वांना 15 जानेवारी 2024 रोजी आपल्याला मतातून आपला आवाज हा तिथपर्यंत जनतेपर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून ह्या निवडणुकीला आपल्याला अत्यंत बारकाईनं कटाक्षाने सामोरं जायचं. काही लोक येतात, काही मोठे लोक सुद्धा साहेब आले मागच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलं आम्ही नाव बदलून टाकू परत. पण तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आमच्यासारखी पिढी तुम्हाला सांगतो श्वास घेती, तोपर्यंत कदापि हे अहिल्यानगर नाव कधी बदलणार नाही आणि कोणाला बदलू देखील देणार नाही.